नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. चला, आज मी तुम्हाला झटकीपटवाली रेसिपी शिकवणार आहे. मस्तपैकी एकदम सोप्या पद्धतीची. तुम्ही जर कामाला जात असाल या टिफिन कोणाला द्यायचा असेल तर झटकीपट भाजी बनणारी तुम्हाला मी दाखवते. जास्त मगजमारी करायची नाही, काहीच नाही, पण एवढी टेस्टी लागते सांगायला नको. पण तुम्ही जर प्रेमाने बनवणार तर अजून टेस्टी लागणार. ठीक आहे. माझ्याकडे जास्त सामान नाही, काय नाही. जे सामानमध्ये बनवते तसं तुम्हाला मी शिकवते. आता हे बघा, आपलं हे गोबीचं फुल आणलं आहे मी. वाव, गोबीचं फूल फुटू काढलं. हे बघा, ताजी ताजी मस्तपैकी 20 रुपयाची गोबीची फुलं आणली. कारण म्हणलं की चला भाजीपाला पण खावा, नंतर तर चिकन मटन खायचं जेव्हा फ्रीज आपला ओपन होईल तेव्हा. तर हे आहे आपला बटाटा आणि टमाटर, आणि हे लसूण अद्रक आहे. हे सगळं स्वच्छ करून घेते मी. ठीक आहे. चला, हे बघा, ही गोबी आहे, मस्तपैकी गोबी. हे गोबी कापली, आणि हो काही बटाटा कापलाय, मिरची कापून ठेवली, लसूण अद्रक चिचून ठेवली, आणि कोथिंबीर कापली. आता ह्याच्यामध्ये बघा, आपलं हे गरम पाणी केलं आहे मी. तुम्ही बघा, ह्या गरम पाण्यामध्ये मी मुद्दाम टमाटर टाकले, टमाट्याचं साल निघायला पाहिजे. आणि हे बघा, हे गरम पाणी केलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये जे पण काही किडे मुरं काय असतात ना तर ते मरून जातात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं. काय मीठ असतं म्हणजे किडा असतात ना बारके बारके, कधी आपल्याला माहीत दिसत नाहीत. मग ह्याच्यामध्ये आपण असं मीठ टाकायचं. कशामध्ये? असं ह्या भाजीमध्ये असं करून एक 10 मिनटं 5 मिनटं ठेवून द्यायचं. सॉरी, हे बघा, आता हे आपलं हे काढायचे. टमाटर काढलं बघा हे साईडला. आता ह्याचं सालतं काढून घेते, आणि हे बघा सगळं कापले. आता ह्याचं सालतं मी नाही निघालं, पण आपण ह्याला भाजून घेऊया. ठीक आहे. कारण एवढं पाणी गरम नाही केलं तर आपण असं गॅस चालू करायचा. हे बघा, ह्याला असं करायचं, ह्याचं सालतं काढून घ्यायचं. म्हणजे तोंडात येणार नाही, काहीच नाही. हां, तसं तुम्हाला नसं करायचं तुम्ही नका करू, असं काही नाही. पण हे सालतं काढल्यानंतर थोडंसं हे बघा, बघितलं, छान वाटतंय ना. बघा, हे असं भाजायचं. मग हे भाजल्यानंतर ना ह्याचं आहे ना ते हे होतं आहे बघा. पहिले ते तोंड कापून घ्यायचं. बघा, झालं, हे भाजलं बघा, मस्तपैकी भाजलेलं आहे. आता 2 मिनटं थंड करायचं, आणि त्याच्यानंतर आपण हे करूया. ठीक आहे. आता हे पाणी बघा, तुम्ही बेसनमध्ये बी टाकू शकता. हे बघा, हे पाणी काढायचं. ठीक आहे. हे पाणी तुम्ही बेसनमध्ये बी टाकू शकता, आणि ह्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा, हे पाणी बघा, ह्या पाण्यामध्ये जर काय बारकं किरं बरं काय असतं ना ते मरून जातात एकदम. कसं असतं, जर तुम्ही आपली चांगली सब्जी बनवली तर स्वच्छ होते बघा. किती मस्त कलर पण येतो ह्याला. आता हे पाणी काढून घेऊ. या जाऊ का सालतं बघा, लगेच निघायला लागलं बघा. बघा, हे बघा, हे सालतं. हे बघा, आता ह्याला कापून घेऊया. सालतं निघालं. ठीक आहे. चला, गॅस चालू केला मी. आता हे टमाटर बघा, हे टमाटर आपण कापून घेऊया का. ह्याला मोठं कापा, बारीक कापा, काय कसं बी कापा. का माहिती आहे का, ह्याचं आपण सालतं काढलेलं आहे, तर ह्याला मोठं कापलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की हे लगेच गळून जाणार. हे बघा, मोठं कापा, तुम्ही पिसून घेऊ शकता, पण नको पिसायला नको, असं छान वाटतं. हां, हे बघा, आता हे सगळं तयारी केली मी. बघू शकता तुम्ही, तुम्हाला एकदा दाखवते मी. हे बघा, सगळी तयारी केली. हे गोबी आहे. आता इथं मी तेल टाकते, दाखवते. तेल टाकते बघा, जास्त पण नाही टाकत. हे तळलेलं तेल आहे, खतम करून टाकते. बघा, हे आपलं आता हे तेल चांगलं तापलंय. हे ह्याच्यामध्ये थोडंसं स्लो जिरं टाकते थोडंसं. त्याच्यानंतर ह्या लाकडाचा पालता वापरते मी. हे बघा, हे जिरं चांगलं फुटायला पाहिजे. ठीक आहे. हे फुटायला पाहिजे म्हणजे ते दाताखाली आल्यानंतर छान लागतं. हे आहे लसूण अद्रक कुटलेलं. लसूण अद्रक आहे, कुटून घेतलं आहे. ह्याचं हे नाही केलं मी, मिक्सरला नाही केलं मी, कुटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. माझ्याकडे कढीपत्ता नाही, मग मी मिरची टाकते. मी 2 तुकडे केलेली मिरची टाकते. तुम्हाला बारीक करायचं तर बारीक करा. हे बघा, बघू शकता. त्याच्यानंतर हे आहे आपलं बटाटं. बटाट्याला चांगलं फ्राय व्हायला पाहिजे. ठीक आहे. हे बघा, चला, भाजी पकत असतानाच मीठ टाकायचं. हे बघा, कमीच टाकते, लागलं तर पुन्हा टाकूया, कारण की ह्या बटाट्या पण आपलं मीठ जायला पाहिजे. हे पण तुम्हाला सांगते.
चव येते तेव्हापासून चव चालू होती. मीठ टाकल्यानंतर चव चालू होती जेवणाला. बरोबर आहे का नाही? त्याला थोडंसं फ्राय करून घेते अजून चांगलं. थोडंसं मी कोथिंबीर टाकते बघा. कोथिंबीर तेलावर टाकल्यावर ताजी राहते कोथिंबीर. करून बघा. आता ह्याच्यावर मी आहे ना काहीच नाही टाकत, कारण हे बटाटा जास्त मोठं कापलेलं आहे. मी ते स्लो करते आणि हे 2च मिनटं झाकते मी. आता झाकायची गरज नाही. चला फ्रायमध्ये चांगलं बघा. आपलं हे चांगलं आता पकलेलं आहे, म्हणजे फ्राय झाले बा बटाटा. आता ह्याच्यावर आपल्याला हळद टाकायची जेवढी लागते तेवढी. त्याच्यानंतर हे आपल्याला गोबी टाकायचं. ठीक आहे. एकदम छान गोबी बनणार. गॅसवर फुलवर गॅसवर. हे बघा. तुम्हाला बारीक अजून कापायचं तर अजून बारीक कापा, जसं तुम्हाला वाटते तसं कापा. ठीक आहे. हे बघा. आता ह्याला टमाटर टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. गॅस स्लो करते आणि ह्याला झाकून ठेवायचं एक 10 मिनिटं. ठीक आहे. चला आता ही सब्जी आपण खोलून बघूया. बघा मस्तपैकी एकदम. हे बघा. वाव, मस्त खुशबू येते. जसं मी करते तसं तुम्ही करून बघा. बघा आता हे त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आता बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं धनिया पावडर टाकते मी, थोडीशी मी मिरची पावडर टाकते. हे बघा. जास्त नाही टाकत, थोडी थोडी टाकते. बघू शकता एकदम सिंपल आहे. तुमच्या डब्यासाठी पण छान आहे, कलर पण छान होतो. मस्त आहे. टाकून बघितली छान आहे, काही कमी नाही. ह्याला अजून 10 मिनटं पकवायचे, कारण मी पहिली 5 मिनटं पकवून त्याच्यामध्ये टाकलं थोडं थोडं. आता याला 10 मिनटं लागते अजून पकायला. ठीक आहे. 10 मिनटानंतर आपण बघूया, तोपर्यंत थांबूया. चला आता हे 15 मिनटं झालेले आहेत. ओपन करून बघूया. बघा वाव, बघा किती मस्त एकदम. एकदम पकली एकदम. कशी वाटते तुम्हाला? बघा भारी आहे ना. वाव, एमी एमी. हे बघा पकली पण. ह्याला आता आहे ना, तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तुम्ही कडक करू शकता, नरम पाहिजे असेल तर तुम्ही नरम बी करू शकता. पण हे पकलेले आहे बघा. बघा 2 तुकडे होतात. ठीक आहे. तर ह्याला अजून थोडंसं मी 2 मिनटं फक्त ठेवणार आहे. झालं. आता ह्याच्या आपल्याला हे धनिया टाकायचा आहे. ही आपली सब्जी तयार झाली. कसं वाटते? मस्त वाटते का नाही? एकदम बघा, तुटली नाही, बिटली नाही, काहीच नाही सब्जी. आणि ऑफिसमध्ये घेऊन जायला पण सब्जी खूप छान आहे. बघितले का? बघा किती मस्त वाटतं ऑफिसला. जर तुम्हाला डब्याला घेऊन जायचं असेल तर 4 चौघं तुम्हाला डब्याला सुद्धा म्हणतात वाव भाजी किती मस्त आहे. बघितलं ना? असं आहे एकदम. चला आता ह्याला आपण बंद करूया. हे बंद करूया आपण. चला ती सब्जी झाली. तर मी आता माझ्याकडचं पीठ नाही, माझ्या सगळ्या गव्हाचं पीठ संपले. तर हे बिलेट घेऊया आपण. हे 2-3 बिलेट खाते मस्तपैकी. 3 बिलेट घेते. भाजी घेते. ठीक आहे. आता हे बघा मी माझ्यासाठी भाजी बनवली. आता हे बघा ताट भरते मी माझ्यासाठी. तर हे मी भाजी बघा. वाव, मस्त आहे ना भाजी. हे बघा. चला तर आता हे आपण ताट भरलेलं आहे. आता दही नाही माझ्याकडे. ह्या दही संग साईडला दही ठेवायचं आणि हे ताट. कसं वाटते? छान वाटते ना? आता चपात्या केल्या असत्या पण पीठ संपले. तर भरूया आपण राशन पण थोडंसं भरूया आणि मस्तपैकी तुम्हाला रोज रोज छान छान रेसिपी दाखवणार. तर ही आलूची गोबी आणि साईडला द्राक्ष आहे आणि काकडी आहे. आणि ही आपण मस्तपैकी खाऊया. एक घास खाऊन दाखवते. तुम्हाला पण खाऊ वाटत असेल तर तुम्ही बनवून खावा. घ्या. बरोबर आहे. चला एका जागा बसून खाते. ठीक आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कमेंटमध्ये तुमची मला राय लिहा की तुम्हाला आता दुसरी सब्जी कोणती बनवून दाखवू. ठीक आहे. एक आणि एकदम सिंपल
टिफिनसाठी तुम्ही जर ऑफिसला जातात जर कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर पटकन बनवून आपण घ्यायची. आता समजा आता माझ्याकडे पीठ नाही तर मी ह्याच्यामध्ये भरणार आणि ह्याचा सँडविच मी तयार करणार ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. ह्याचं संग पण ठीक लागते पण आता सध्या मी हे खाते. राहिलेली सब्जीचं मी सँडविच बनवणार. ठीक आहे. तर चला भावानो, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमची रेसिपी मी बनवून दाखवणार. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की स्मिता मला तुझ्या हातची ही रेसिपी बघायची, तर मला तुम्ही असं कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.